मी प्रसाद पोईपकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर म्हणून गाव आहे. या गावामधील आम्ही रहिवासी आहोत. आमच्या गावामध्ये श्रीदेव कलेश्वर देवस्थान आहे आणि या देवस्थान समितीमध्ये जो काही कथित भ्रष्टाचार झालेला आहे, जमीनविषयक असेल, इमारत बांधकामासंदर्भात असेल, नवीन उपसमिती नेमणुकीबाबत असेल, या सर्व गैरव्यवहाराबद्दल आम्ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीशी पत्रव्यवहार वेळोवेळी केला आणि त्याच्या अनुषंगाने सुनावण्यासुद्धा घेण्यात आल्या. आता अंतिम सुनावणी जी झालेली आहे त्याला आत्ता 5 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे. 5 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आम्हाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अद्यापही निर्णय मिळालेला नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही प्रशासक तथा जिल्हाधिकारी सन्माननीय शेडगे साहेबांना भेटलो, नाईकवाडे साहेबांना भेटलो, जे सचिव आहेत, सचिवांना भेटलो, परंतु टोलवाटोलवी केली जाते आणि या सर्व प्रकरणाला कंटाळून आम्ही येत्या 26 जानेवारीला असा निर्णय घेतला आहे की याचा निषेध म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या या गलथान ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या कार्यालयाबाहेर 1 दिवसाचं शांततेच्या मार्गानं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करून आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहोत. आणि त्यानंतरसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही तर मात्र आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत. त्याचप्रमाणे हा विषय घेऊन आम्ही उच्च न्यायालयातसुद्धा जाणार आहोत, याची त्यांनी नोंद घ्यावी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.